रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा रखुमा देवेवार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा जय जय राम कृष्ण हरे टाळ्या वाजवा आणि म्हणा जय जय राम कृष्ण हरे हरी 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 जय जय राम कृष्ण हरे हा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय बारी तुझे असलेले बडबड करू नका पाठीमागे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा
करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा तू हा उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरिला पार तो हा उतरिला पार तो हा उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा विठोबा रखुमाई तळावाधवाणी म्हणा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई कीर्तनातील पहिली चाल भजन सम्राट हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज आरोटी गुरुजी त्याचप्रमाणे त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तन नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल 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 या अभंगाला या कीर्तनाला या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, अतिमहत्त्वाचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. अन्यायानं दर 3 वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास, अधिक मास, मल मास आणि चौथा शब्द म्हणजे धोंड्याचा महिना आहे की नाही. हे माईक मध्ये सांगा जरा शांत करा म्हणे सगळे शांत राहा. सर्व दर्शन घेणाऱ्या भाविकांना विनंती आहे शांतता ठेवा. आपण दर्शन घ्यायला आलोय, शिस्तीत दर्शन घ्या. महिला मंडळ शांतता राखा. या पुरुषोत्तम मासाचं औचित्य साधून अवघ्या
महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना महाराष्ट्राचे अध्वर्यू म्हणून ओळखले जातात, परम आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय विद्यावाचस्पती श्री महंत महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदासजी लोहितकर महाराज, महाराष्ट्रात जेवढे काही संत महात्मे आहेत आणि महाराष्ट्रात राहणारे जेवढे काही आता माझ्या समोर आहेत किंवा महाराष्ट्रातली अन्य काही मंडळी, जेवढी काही माणसं आहेत त्या एकानेही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना आपण डोळ्यांनी कधी पाहिलं नाही. पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची प्रतिमा जर कोण असेल तर श्रद्धेय श्री रामकृष्णदासजी लोहितकर महाराज आहेत. ही आम्हाला सर्व वारकऱ्यांची भावना आहेत. तुका आकाश एवढा ही त्यांची ग्रंथसंपदा आहेत. या संपदेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले परम आदरणीय श्री गुरु लोहितकर महाराज आणि त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे सगळे वारकरी परिवार, भक्त परिवार आणि संपूर्ण नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रभर या सर्व माध्यमातून परम आदरणीय श्री गुरु लोहितकर महाराजांनी घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नामयज्ञ, नाम उत्सव अतिशय प्रेमाने मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी, अनेक महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अनेक उत्साह सुरू आहेत. अधिक मासाच्या निमित्तानं, मल मासाच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं त्यामध्ये गौरवीला जाणारा सोहळा, सगळ्या सोहळ्यांमध्ये ज्या सोहळ्याची नोंद होत आहे असा सोहळा म्हणजे त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचा हा उत्सव, अर्थात श्री गुरु लोहितकर महाराजांनी घडवून आणलेला हा उत्सव, या सोहळ्याची पावती या ठिकाणी आज होते आहे. आणि त्या निमित्तानेच आम्ही ज्यांच्याकडे पाहून महाराज झालो, कीर्तनकार झालो, ज्यांचे कीर्तन आम्ही ऐकून पाठ करून, ज्यांची प्रवचन कीर्तन ऐकून आम्ही मोठे झालो, ते परमादरणीय श्रद्धेय लोहितकर महाराजांच्या समोर बसूनच आज उभं राहून आज हे कीर्तन करायला मिळते. आदरणीय गोरख महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे. ती माझ्या बाबतीत आणि पूजनीय लोहितकर महाराजांच्या बाबतीमध्ये आजच्या दिवसाला तरी मान्य होती. ती ओवी अशी आहे, आदरणीय तुकारामजींना, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी अशी लिहिलेली आहे, पुंसा आपणची पडवीचे, पडिये तरी माथा तुकीजे, अशी ओवी आहे. आणि त्या ओवीचा अर्थ असा होतो, एखाद्या मालकाने बाजारातून पोपट विकत घ्यावा. गणेशराव, एखाद्या माणसाने बाजारातून पोपट विकत घ्यावा आणि तो पोपट विकत घेतल्यानंतर त्याला घरी आणल्यानंतर त्या पोपटाला बोलायला आपणच शिकवावं. आणि वरून पोपट चांगला बोलतोय आणि का चांगला बोलतोय म्हणून परत मालकानेच मान हलवायची. विकत कोणी घेतलाय पोपट? माणसाने घेतलाय. त्या माणसा म्हणजे त्या पोपटाचा तो मालक आहे. आता त्या मालकाने पोपटाला बोलायला शिकवलं आणि वरून पोपट चांगला बोलतोय म्हणून मालकच पुन्हा मान हलवतोय. तसं आम्ही जे काही बोलतोय हे सगळं त्यांचंच आहे, फक्त आमच्या मुखातून बाहेर पडताना तुम्हाला दिसतंय, आहे का नाही? ही त्या ओवीचा अर्थ आहे. किंवा अजून एक गोष्ट अशी बघा, एखादा झरा तुम्ही पाहिला, झिरा, एखादा झरा आहे, झिरा म्हणा काहीतरी म्हणा, त्या झिऱ्यातून खूप पाणी निघताना दिसतं. तो झिरा एकदम छोटा असतो, बारीक असतो, आपल्या वाटी एवढाच असतो तो झिरा, खूप पाणी निघतं त्याच्यातून. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एवढासा झिरा आणि एवढं पाणी कसं काय निघतं या झिऱ्यातून. पाणी निघताना झिऱ्यातून दिसतं पण ते पर्क्युलेशन नदीचं असतं, हे लक्षात ठेवा. झिऱ्यातून निघताना दिसतं एवढंच पण ते पर्क्युलेशन नदीचं असतं. तसं आम्ही जे बोलतोय हे सगळं त्यांचंच आहे, हे आमच्या तोंडातून निघताना तुम्हाला दिसतं, हा त्याचा अर्थ आहे. आजपर्यंत जेवढी काही मी कीर्तनं केलेत आणि करतो आहेत आणि यापुढेही करणार आहे, ती सगळी कृपा माझ्यावरती कोणाची असेल. पूर्ण कृपा काय असते अशी जर कोणाची जर प्रश्न कोणी मला विचारला की पूर्ण कृपा कशाला म्हणतात, तर संत निवृत्तीनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगल, पूर्ण कृपा काय असते ही जर अनुभवायची असेल तर ती आज मी स्वतः या ठिकाणी अनुभवतोय. महाराज पुढं बसलेले आहे आणि मी त्यांच्या समोर उभं राहून कीर्तन करतोय, ही पूर्ण कृपा आहे. त्यांच्या शिष्यमंडळींमध्ये अनेक कीर्तनकार आहेत, खूप आहेत, लय आहेत, यापुढे होतील, आताही आहेत, याच्या अगोदरही होतील. पण मात्र मी स्वतःला एक परमशिष्य, पटशिष्य असं मी स्वतःला समजत असतो. मी कोणाला सांगत नाही या गोष्टी, काय लोकांना काही गोष्टी पचत नसतात, आहे का नाही? त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या मनात ठेवायच्या असतात. पण माझं श्रद्धास्थान, माझं पूज्यस्थान परमादरणीय महाराज श्री गुरु लोहितकर महाराज आज पुण्यामध्ये
जे काही चेअर पद आहे संत तुकाराम महाराज अध्यासन मोठं चेअर आहे, पद येते, त्या पदाचं संकलन, त्या पदाचं अधिकार महाराजांनी काही वर्ष सांभाळला आणि अनेक कीर्तनकार, अनेक अभ्यासू परराष्ट्रातले, परदेशातले त्यांच्या हाताखाली शिकले आणि आज ते मोठे झाले आहेत. आजही बी आपल्या उजव्या साईडला परमादरणी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते तुकारामजी अण्णा आरोटे संगीत अलंकार संगीत विशारद आहेत. त्यांच्या शेजारी उभे असलेले तुकाराम महाराज शिंदे जे आहेत ते सुद्धा PhD करतायत महाराजांच्या सोबत राहून. त्या PhDचा विषय असा आहे, कीर्तन परंपरा आणि डॉक्टर विद्या वाचस्पती रामकृष्णदासजी लोहितकर महाराजांचं कार्य आहे की नाही, हा कार्याचा शोध, असा तो शोध आहे, असा तो विषय आहे. या सर्वांच्या वतीनं मला एकच तुम्हाला सांगायचं की पूर्ण कृपा काय असते ती आजच्या आमच्या दोघांवरून करते आहे. त्यामुळे महाराजांना मी अभिवादन करतो. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या समोर मला कीर्तन करण्याची फार इच्छा होती. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन केलं, सगळीकडे जाऊन आलो, पण मंदिरात कीर्तन करण्याची माझी इच्छा होती. दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा होत असतो, त्याच्यामध्ये अनेक दिंड्यांवाली माणसं मला फोन करतात, महाराज आमच्या दिंडीत कीर्तन करा. पण माझा संकल्प होता की ज्या दिवशी समाधीच्या समोर कीर्तन होईल त्याच्यानंतर दिंडीत कीर्तन करायचा, हा माझा मानस होता आणि तो आज परमादरणीय श्री गुरु महाराजांच्या रूपानं परिपूर्ण झाला. आता इथून पुढे नक्कीच कीर्तन करण्याचा मान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कीर्तनाकरता आदरणीय तुकारामजी अण्णा आरोटे आलेत, रवी महाराज बोराडे आलेत, अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे, तुम्हाला वंदन करतो. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल तेही या सगळ्या ठिकाणी कृष्णा जाधव आहेत. इकडे ऐकणे प्रणय महाराज आलेत, संदीप महाराज लोकरे आलेत, आदरणीय अनेक मंडळी या ठिकाणी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्व कीर्तनकार महाराज मंडळींना एकदा मनोभावे वंदन करतो. बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना आणि परिसरातून आलेले भाविक भक्त या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करून कीर्तनाला सुरुवात करतोय. आदरणीय गोरख महाराज धात्रक सुद्धा आलेले बघा. या सर्वांना मनोभावे वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, आमावरती प्रेम करणारे गणपत नाना गाडेकर बसलेत खाली. सगळेच मान्यवर मंडळी, कोणाकोणाचे नाव घ्यावं. हे तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे, त्यामुळे कोणाला वंदन कर, फक्त वंदन करावे अशी मानस आहे. महिला कीर्तनकारामध्ये पूनमताई कुठोळे आहे, सानिकाताई गायकवाड आहे, सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले. सर्वांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. सगळ्यांनी ताट बसा जरा. आणि दर्शन रांगेत उभे असलेले सर्व भाविक भक्त परिवार, आपण आपले कामं धंदे उद्योग सोडून इथपर्यंत आलात, खास देवाच्या सेवेसाठी आणि देवाच्या दर्शनासाठी आलात है की नाही. त्याच्यामुळे एकदम शिस्तबद्ध दर्शन घ्या. देवाला वाईट वाटेल किंवा देव पावणार नाही है की नाही, असा माणूस होणार नाही. सगळ्यांना दर्शन होणार आहे, सगळ्यांचा उद्धार होणारच आहे. कारण 3 वर्षातून येणारा हा पुरुषोत्तम मास आहे आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जेवढं पुण्य कराल ते 10,000 पटीनं त्याचं पुण्य मिळत असतं. त्याच्यामुळे अशी मोठा गोंगाट करून आवाज करून, निवृत्तीनाथ महाराज हे शांतीचं दैवत आहे की नाही, विश्वाचे ते गुरु आहेत आणि विश्वगुरु सगळ्या संतांमध्ये विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्यांना बरं वाटेल अशा उद्देशाने दर्शन घ्या, गोंगाट करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, सगळ्यांनी ताट बसा मन लावून ऐका. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय का जन हो, माय बापू हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह, देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गीची अमर इच्छित आदी देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा
आहे का नाही? हा, मृत्यूलोकामध्ये येण्याची अपेक्षा करताय स्वर्गातले लोक, पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. महाराज म्हटले अमूल्य किमतीचा नरदेह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुम्ही सर्व भावाने देवाला शरण जा. मरायच्या आत देवाला शरण जा. कोण कधी जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. कोणाची भेट कधी शेवटची ठरेल माहिती नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी वाईट जाऊ शकते, कोणाला माहिती आहे. आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी करंटी झोपे जाऊ काळ झोपे लागू शकते, कोणाला माहिती आहे. उद्या उजाडणारी सकाळ कोणाला तरी कुटुंबाला वाईट जाऊ शकते, कोणाला माहिती आहे. त्याच्यामुळे या जग सोडायच्या आत आणि या जगातून जायच्या आत उठा, वेग करा, घाई करा आणि देवाचं नामस्मरण करा आणि देवाला शरण जा. सर्व भावाने तुम्ही देवाला शरण जाल तर तो दयागण भगवान श्री परमात्मा जीवाला तरुण जाण्यासाठी संसार रूपीची भव नदी आहे. भव म्हणजे दुःख, आहे का नाही? हा, दुःखाच्या सागरातून पहिलं तीराला तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही देवाला शरण जा असा आग्रह तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. मरे महाराज म्हटले, महाराज खरंच तारतो का, निश्चित तारतो का? देवाला शरण गेल्यानंतर तो देव खरंच तारतो का आम्हाला? तो देव आमचा खरंच उद्धार करतो का? महाराज म्हटले, हो खरंच तारतो, निश्चित तारतो, निश्चित तारतो. कशावरून? मी तुम्हाला ज्याला शरण जायला सांगतोय तो भगवान परमात्मा दयाघन आहे, आनंद घन आहे, अनंत नावाने तो नटलेला आहे आणि शरणागताचा त्याला स्वाभिमान वाटतो. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. पण पुन्हा काही लोकांनी प्रश्न विचारला. म्हटले, महाराज आम्ही त्याला शरण जाऊ तुमच्या सांगण्याप्रमाणे. तुम्ही म्हणतात ना आम्हाला शरण जा, देवाला शरण जा, आम्ही नक्की जाऊ. पण आमचा असा प्रश्न आहे, त्याच्या शरणागतीचा आमच्या जीवनाशी काही संबंध आहे का? महाराज म्हटले, हो त्याच्या शरणागतीचा मला स्वतःला अनुभव आला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. हाय की नाही? 15 दिवसात आम्हाला देव भेटलाय. आणि मग तुम्हाला भेटावा अशी इच्छा असेल तर सर्व भावांनी देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. का म्हणे साक्षी आले, मी साक्ष देऊन सांगतोय, तुम्हाला जर खरंच उद्धार व्हावा अशी इच्छा असेल तर सर्व भावांनी देवाला शरण जा. अशा अर्थाचा हा अभंग आहे. या अभंगाच्या सुरुवातीला 4 प्रश्न आहेत, ऐकून ठेवा. शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, कसं जायचं आणि कशा करता जायचंय, असे 4 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, शरण कोणी जायचे? जे नरदेहाला आले त्यांनी जायचे. कोणाला? देवाला. कसं? सर्व भावे. सर्व भावे म्हणजे 2-4 जण सख्खे भाऊ भाऊ नाही. मग काया, वाचा आणि मने. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे तोंड म्हणजे नामस्मरण, आणि मनाने देवाला शरण जायचं. आहे का नाही? कशा करता? तर दुःखाच्या सागरातून पहिलं तीराला घेऊन जाणारा फक्त एकच आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांकडे 20-25 वर्षाचा मुलगा आला बरं का. तुकाराम महाराज, छोटे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांकडे 20-25 वर्षाचा एक मुलगा आला आणि त्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. म्हटले, महाराज मी रात्री आपलं काल सकाळी मंदिरात आलो होतो कीर्तनाला, दर्शन रांगेत उभा होतो, पण तुमचं ते काहीतरी चाललं होतं कीर्तन, आणि ते कीर्तनात तुम्ही काहीतरी सांगितलं की ते शरण जा, शरण जा. काय, कशा करता शरण जा? तुकाराम महाराज म्हटले, तुझं किती वय? म्हटले 25. काय काम करतो? म्हटले काही नाही, कीर्तनकारांची माप काढतो. काय नाही म्हटले, बुवाबाजी करतो, लोकांना चांगले कपडे घालून फक्त असं फिरत राहतो दर्शन रांगेकडे, इकडे तिकडे चक्रा मारतो. म्हटले आम्हाला पाहा बा, आम्ही आलोय बा वारीला, एवढ्या करता आम्ही, बाकी काही काम करीत नाही आम्ही. आणि कीर्तन कोणाचं किती जरी चांगलं झालं तरी आम्ही त्याच्या मापा काढतो, हाच आमचं काम आहे. अरे पण काम करतो काय? म्हटले काहीच काम करीत नाही, आई वडिलांच्या जीवावर उड्या मारतो. म्हटले मग ऐक, तू लहान होता, तुला चालता येत नव्हतं, तुला काहीच कळत नव्हतं, तुला बोलता येत नव्हतं, पण तुझं आता हे जे वय आहे हे सगळ्या गोष्टी करण्याचं वय. सगळे म्हणजे जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रा करणं, नाम परमार्थ करणं, आहे का? तुझं आता हेच वय आहे आणि म्हणून तू देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय तुकारामांना संत तुकाराम महाराजांकडे 85 वर्षाची म्हातारे बाबा आले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, संदीप महाराज, की महाराज या वयात मी काय केलं पाहिजे? माझं 85 वर्ष वय, आता मी काय केलं पाहिजे मला सांगा दादा. त्यावेळेला तुकाराम महाराजांना विचारलं. म्हटले बाबा तुमचं किती वय? म्हटले 85. काय करता? म्हटले काहीच करीत नाही. काय करू शकता? म्हटले काहीच नाही करू शकत.
म्हटले विहिरीची कामं करू शकता का? अजिबात नाही. रस्त्यांची कामं? अजिबात नाही. खडीक्रेशर? अजिबात नाही. मग काय करू शकता? तेव्हा त्या म्हाताऱ्या बाबांनी तुकाराम महाराजांना उलट प्रश्न विचारलाय, महाराज तुम्हीच सांगा या वयात मी काय करू शकतो? तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, बाबा आता या वयात तुम्ही एकच काम करा, एका जागेवर बसून देवाची उपासना करा. ठाईत बैसोनी करा एक चित्त, ठाईत बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. ठाईत बैसोनी करा एक चित्त, म्हणा म्हणा सगळे म्हणा, दर्शन रांगेतले म्हणा. ठाईत बैसो करा एक चित्त, ठाईत बैसो ठाईत बैसोनी करा एक चित्त, ठाईत बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, आवडी आनंद आळवावा. बाबा तुम्ही आता 85 वर्षाच्या आहात हो, या वयात तुम्ही आता एकच काम करा, उरल येते हरी तुम्हा समर्पण. बास टाई जबाई सोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. कसं करायचंय? देवाच्या भेटीसाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची, कोणती? सवडीने भावे हरिनाम घेशी. सवडीने भावे कधी पण सध्या असंच चालू आहे महाराज, लोकांनी अभंगाचा बदल करून टाकला. सवडीने भावे हरिनाम घेशी असंच चालू आहे सध्या. पोरीचं लग्न जमलंय, तिचं लग्न झालं का मग मी मोकळाची, सवडीने भावे हरिनाम घेशी. आधी कांदे भरायचे काम चालू आहे, तेवढं कांद्याचा ट्रॅक्टर भरलेला तेवढा विकून आला का मग मी रिकामाचे. सवडीने भावे हरिनाम घेशी. सवडीने नाही, आवडीने भावे. आवडीने आणि भावाने, श्रद्धेनं आणि विश्वासानं जर तुम्ही देवाची उपासना कराल, देवाला शरण जाल, तर तो देव तुमच्यासाठी काही पण करायला तयार होतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात 5 गोष्टी महत्वाच्या आहेत भाऊसाहेब महाराज. 4-5 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. आपण कोण आहोत, कुठून आलोय, कशा करता आलोय, इथे येऊन काय करायचं आणि इथलं काम झालं की जायचं कुठं, अशा 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, माझ्याकडे लक्ष द्या, ताट बसा. इथं जन्माला आपण कोण आहोत, मला उत्तर द्या. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? बोलत जा, रांगेतले सगळेच बोला. होतं का नव्हतं आपल्याला नाव? इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? मी जाऊ घर निघून, हा म्हणवतं आहे का नाही? का तुम्ही असं कुठं ऐकलं का? आपल्या गावच्या एका जणाची बायको हॉस्पिटलला बाळंतीण झाली, म्हणजे डिलिव्हरी झाली, आणि डॉक्टरांचा फोन आला, म्हटले तुमची बायको बाळंतीण झाली, तुम्हाला बाळ झाले. गाय गाय हॉस्पिटलला गेला पळत, त्या बाईचा नवरा हॉस्पिटलला गेला आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्या बाळाला म्हटलं काय संपतराव कधी आले? असं कुठं झालं नाही. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव तरी होतं का? उपजली या बालकाशी, नाव नाही ते पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं. मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला, आणि 12व्या दिवशी येत वडील जे जे करती. एवढंच घ्या, पुढचं नको. पुढचं घेतलं का अर्थ आहे का नाही? बस वाढ वडिलांच्या नियमाप्रमाणे त्या बाळाचं नाव ठेवलं. बरं, कुठून आलोय आपण? लय लांबून आलोय आपण. कुठून आलो? कुठून आलो? हा, दोरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. इतक्या लांबून आपण आलोय. 84 लक्ष येऊन फिरे मग मिळे मनुष्य जन्म. इतक्या लांबून जन्म घेत आपण इथपर्यंत आलोय. कशा करता आलोय? यावया येथवरी होते हेची कारण. कोणचं कारण? ज्ञानेश्वरी मध्ये याचा पुरावा आहे पहा. आगा कर्मी जे उरावे तै तेच दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं, ते सुख असो किंवा दुःख असो आम्हाला माहिती नाही, पण ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी या जगात आपण सगळे आलोय, आणि इथे येऊन ते कर्म करायचं, आणि इथलं कर्म संपलं की इथून निघून जायचं, हा त्याचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. ऐका सगळे, कर्म काय कोणाला चुकलं का आतापर्यंत? कर्म कोणालाच चुकत नाही. कर्म फिरून परत येत असतं. कर्म कोणाला चुकत नाही. जे केलं ते भोगावंच लागतं.
उपजल मेरे ऐसे की हाँ उपजल मेरे ऐसे की हो बदले मेरे ऐसे हो बदले मेरे ऐसे गीती. हाँ केले कर्म झाले त्याची बोलाले उपजले मेरे ऐसे किती उपजले मेरे ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे गीती उपजले मेले ऐसे कर्मगती कोणालाच चुकत नाही. ज्ञानोबारांचं काय म्हणणं आहे, आगा कर्मी जे उरावे. आगा म्हणजे मागल्या जन्मातलं आपलं कर्म उरलं होतं, ते सुख असो किंवा दुःख असो, ते उरलेलं कर्म संपवण्यासाठी आपण इथं आलोय. ते कर्म संपलं की इथून निघून जायचं. कर्म कोणाला माफ करीत नाही. माझ्याकडे बघा, कर्म फिरून परत येत असतं. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता वाटता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. कर्म काय कोणाला माफ करत असतं काय? हा, अजिबात नाही. माझ्याकडे बा सगळे माणसं, जर तुम्ही एखाद्या माणसाला शिव्या दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्यात देईल ना, का तो नमस्कार करील? वा वा, छान छान, धन्यवाद, असं कुठं झालं? अजिबात नाही. तोही तुम्हाला शिव्यात देईल ना. शेजारच्या बाईनं जर वाटीभर साखर तुमच्याकडून नेली तर परत देताना किती आणून देईल? मी बायांना प्रश्न विचारतोय. शेजारच्या बाईनं जर वाटीभर साखर नेली तर परत देताना किती आणून देईल? वाटीभर देईल ना, कधी पोतं आणून देईल? तुम्ही ऐन वेळेला आमची गरज भागवली, हे घ्या पोतं, असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे वरून साखरेची टाकील म्हणून काय पोतं आणून देते काय? तुम्ही जे काही देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. महाराजांचा पुरावा आहे, केले कर्म झाले त्याची भोगाले. जे केलं तेच भोगावं लागतं, दुसरं नाही. लई सुंदर उदाहरण संत मालिकेतलं. तुम्हाला ते उदाहरण ऐकून कीर्तनाला बसल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही. आणि दर्शन रांगेतले सगळे मान्यवर मंडळी, वारकरी मंडळी ऐकून ठेवा. दर्शनालाच तुम्ही चाललात, ज्यांच्या दर्शनाला चालले ते पण संत आहेत, आणि ज्यांच्याबद्दल मी आता बोलणार आहे ते पण संतच आहेत. त्यांच्याबद्दल बोलणारे, दर्शन रांगेत उभे राहा, शांत उभे राहा आणि हे कीर्तन नक्की ऐका. तुम्हाला कीर्तनाला आल्याचा आणि दर्शनाला आल्याचा पश्चाताप होणार नाही. एवढं सुंदर उदाहरण आहे. कर्म कोणाला चुकत नाही याच्याबद्दल सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल 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 कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. कर्म काय कोणाला चुकत नाही. माझ्या हाताकडे बा, कर्म फिरून परत येतं. कर्म त्र्यंबकहून निघालं, माझ्याकडे बा, कर्म त्र्यंबकेश्वरून निघालं का डायरेक्ट नाशिकला जातो, बरं का. नाशिकहून बळी मंदिर, बळी मंदिरहून डायरेक्ट निफाड, बरं का, असं मधल्या मार्गे नांदूर नाके मार्गे निफाड, निफाडहून शिन्नर, शिन्नरहून नाशिक, नाशिकहून परत त्र्यंबकेश्वरला येतं. असं फिरून फिरून परत तिथं येत असतं. कर्म कोणालाच माफ करीत नाहीत. ते बघा, तुम्हाला देव माफ करील, तुम्हाला सगळं जग माफ करेल, पण तुमचं कर्म तुम्हाला कधी माफ करीत नाही. जे केलं ते भोगावंच लागतं, कोणाला माफी नाही. इतकं सुंदर उदाहरण आहे, ऐका. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेत, अनेक संत आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सकुबाई, मीराबाई, जनाबाई, असे अनेक संत या जगात, या मृत्यूलोकात होऊन गेलेत, बरं का. अनेक संत होऊन गेलेत. त्या सगळ्या संतांच्या यादीमध्ये सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले. पा, जे केलं तेच भोगावं लागतं. याच्याकरता बोलतोय, टाइमपास नाही, मुद्दा आहे, बारगे नाही का. सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले. ते जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचे नित्य उपासक होते. सध्या ट्रेडिंगला जगन्नाथ भगवान आहे. बाबांची माफी मागून बोलतो, थोडे थोडे दिवस गेले की एक एक दिवस पुढे येत असतो. मधी मधी खाटूश्यामच्या इतक्या यात्रा निघाल्या. आता खाटूश्याम निवांत झोपले असतील. आता सध्या जगन्नाथ सुरू आहे. ते गेले का अजून एखादा देव येईल कोणचा तरी. 17 देवांची उपासना करून कधी देव मिळत नसतो, हे ध्यानात ठेवा. मी संस्थांच्या समोर बोलतोय, समाधीच्या समोर बोलतोय. तुम्हाला जर भगवान श्री विठ्ठल आवडत असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जरी गेले तरी महादेवाच्या पिंडीत तुम्हाला पिंड नाही,
पांडुरंगाचीच मूर्ती आणि दर्शन झालं पाहिजे, ही भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होत नाही, आहे का नाही? जर तुम्हाला साईबाबा आवडत असेल आणि तुम्ही जर निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात जरी आलात तर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीत सुद्धा तुम्हाला निवृत्तीनाथ महाराज नाही साईबाबांचंच दर्शन झालं पाहिजे. तुम्ही कुठल्याही देवा, तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली आवडतात का, तुम्ही कोणाच्याही मंदिरात जा, त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्यांचंच दर्शन झालं पाहिजे, बाकी दुसरं कोणाचंच नाही झालं पाहिजे. एक धरीला चित्ती आम्ही रखोमाईचा पती, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा. 17 देवांची उपासना करून काही देव मिळत नाही. देव हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगळे आहेत. किती गोड पुरावा आहे. ती म्हणतात अनंत अवतार गेशी बघता कारणे, गेशी बघता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, आहे की नाही? देव हा एकच आहे. तुम्ही बघा आता इथं समोर आदरणीय परम आदरणीय परमश्रद्धेय श्री गुरु लव्हितकर महाराज बसलेले आहेत. त्यांच्याकडे जर आता कीर्तन संपल्यावर मी जर गेलो तर बाबा म्हणेल, त्यांची कन्या आली तर ती अण्णा म्हणेल, त्यांच्यावरती त्यांचे बंधुराज आले तर ते नावाने काहीतरी वेगळं, त्यांचं काय प्रेमाचं नाव असेल त्या नावाने हाक मारील. मग ते इतके आहेत का? ते एकच आहेत. महाराज एकच आहेत, त्यांचे नावं वेगवेगळे, अण्णा, बाबा, काका, मामा, दादा. तसा देव हा एकच आहे, त्याचे अवतार भक्त वेगळे आहेत. किंवा अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. एखादं झाड आहे, झाड, तुम्ही कशाचं झाड घेता? कशाचंही झाड घ्या, एखादं वटवृक्ष आहे, एखादा वड, त्या वडाच्या झाडाला हजारो फांद्या असतात. किती असतात? हजारो फांद्या आहेत, पण बूड मात्र एक आहेत, मूळ मात्र एक आहेत, बुंधा मात्र एकच आहे. आणि मग आता मला सांगा इकडे बा, प्रत्येक फांदी मोठं होण्यासाठी प्रत्येक फांदीला पाणी घालावं लागतं का? नाही. त्या बुडाला पाणी घातलं की प्रत्येक फांदीला पाणी पोहोचतं. तसं तुम्ही कोणत्या देवाची उपासना करा, मूळ ईश्वराला पोहोचते. म्हणून एका देवाची उपासना करा. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे सध्या जगन्नाथ भगवान ट्रेडिंगला आहेत. इथं होतो मी मगाशी, आहे का नाही? ऐका, त्या जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचे नित्य उपासक सजन कसाई. आपला विषय काय चाला लक्षात ठेवा. कर्म कोणाला माफ करीत नाही. कर्म फिरून फिरून परत तिथे येत असतं. कर्म कोणाला चुकत नाही, ते बघावं लागतं. त्या जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाचे नित्य उपासक होते सजन कसाई. प्रत्येक वर्षाच्या वारीला ते जगन्नाथपुरीला जायचे. चित्र डोळ्यापुढे आणा. एक दिवसाची घटना, वारी म्हणजे यात्रा जवळ आली होती आणि ते निघाले दर्शनाला जगन्नाथपुरीला. रोज सकाळी उठायचं, दिवसभर चालायचं, संध्याकाळी एखादं घर बघायचं, सूर्य मावळल्या गेल्यानंतर एखादं घर पाहायचं, तिडच जेवायचं, तिडच झोपायचं, सकाळी परत उठून दुसरं गाव गाठायचं. मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करत 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 सजन एका घराच्या समोर येऊन थांबले. नीट ऐका, लय गोडे, तुम्हाला लय आवडल. सजन एका घराच्या समोर येऊन थांबले. सूर्य मावळून गेला होता, फक्त सूर्याचा लाल प्रकाश बाकी होता, तांबडा प्रकाश फक्त बाकी होता. अशा काळात सजन एका घराच्या समोर येऊन थांबले, मोठ्याने आवाज दिला. आहे का कोणी घरात? 25-30 वर्षाच्या एक ताई बाहेर आल्या आणि त्याने विचारलं, का हो ताई, तुम्ही एकट्याचे का? तुमचे मालक कुठे? म्हणले, हो ते पण आहे ना. मग बोलवा त्यांना. बाहेर या, कोणीतरी पाहुणे आलेत. त्या बाईचा नवरा बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं, कोण तुम्ही? मी सजन, जगन्नाथपुरीला निघालोय, भूक लागली म्हणून आवाज दिला. अहो या आतमध्ये या, जागा स्वयंपाक कर जा. त्या बाईंचा स्वयंपाक तयार झाला आणि या दोघांच्या गप्पा रंगल्या, सजनाच्या आणि त्या बाईच्या मालकाच्या. दोघांच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्यानंतर त्या बाईंचा स्वयंपाक जेव्हा झाला तेव्हा त्या बाईंनी खुणवलं, म्हटले, हो उठा, हातपाय धुवा, मी ताटं करते. बसले, जेवायला बसले. त्या बाईंनी सगळा स्वयंपाक घेतला आणि ते समोर आणून ठेवला. तिघांनी मिळून गप्पा मारत मारत जेवण केलं. गप्पा खरंच जेवण केले. पूर्वीच्या काळी एकत्र जेवण व्हायचे. शेतातून सगळी माणसं घरी आले, आहे का नाही? शेतातून सगळे माणसं घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि ओट्यावरती गप्पा मारीत बसायचे. घरातल्या 2 बाया, अण्णा, घरातल्या 2 बाया स्वयंपाक करायच्या, किंवा जेवढ्या बाया असतील त्या सगळ्या बाया स्वयंपाक करायच्या. आणि मग स्वयंपाक झाला का त्यातली एखादी बाई कोणीतरी म्हणायची, चला उठा, मी ताटं करते. आणि मग ते सगळे माणसं असं गोल आळं करून बसायचे, गोल आळं करून जेवायला बसायचे. मग त्या बाया काय करायच्या, एक एक ताटं करायचे, प्रत्येकीचे पुढं वाटून द्यायचे, ते ताटं असे ठेवून द्यायचे. आणि मग तो सगळा स्वयंपाक त्या गोल आळ्यात नेऊन ठेवायच्या. मग ज्याला लागल त्याने पुढं पुढं सरकवायचं ते ताट, आहे का नाही? भाजीचं टोपलं, बापरे, भाजीचं पातेलं, भाकरीचं टोपलं, असं पुढं सरकवायचं. मग ज्याला लागल त्यांनी भाजी घ्यायची, चपाती घ्यायची, असे गप्पा करीत करीत जेवण करायचे, आहे का नाही? आनंद होता, मजा होती. तेव्हा आनंद फार काही निरागस आनंद होता. आता काय झालंय माहिती का? ज्याची बायको स्वयंपाक करते तोच पहिला जेवण करतोय. बाकीचे पाहतात त्यांचं चालू आहे, थांबा आपण नंतर पाहू,
आहे का नाही? याच आहे. पूर्वीच्या काळी एकत्र जेवण व्हायचे, तसं त्या बाईंनी सगळा स्वयंपाक घेतला आणि समोर आणून ठेवला आणि तिघांनी गप्पा करत जेवण केले. माझ्याकडे लक्ष द्या, गप्पा करत जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर सजनाने सांगितलं, म्हटले दादा आता मी इथंच थांबतो, आराम करतो. म्हटले हो इथंच थांबा, रात्रीची वेळ आता कशाला दादा. तिथंच थांबले. पण ऐका, दुसरी खोली होती तिथंच झोपले सजन. सजन दिसायला इतके सुंदर होते. दर्शन रांगेतले माणसं आवाज करू नका, गोंगाट करू नका, दर्शनाला तुम्ही निघालेले आहात, कीर्तन चालू आहे, थोडीशी मर्यादा पाळा. ऐका, निघाले. तर निघाल्यानंतर रात्री झोपले आणि झोपल्यानंतर परिणाम असा घडला गोरख महाराज, सजन दिसायला इतके देखणे होते, अतिशय सुंदर होते दिसायला, अतिशय लावण्य त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. ज्या घरात सजन झोपले होते ना दादा, त्या घरातल्या बाई त्यांच्या सौंदर्यावरती भाळल्या. आणि ज्या ठिकाणी सजन झोपले होते, हे नीट ऐका, गैरसमज होण्याची शक्यता आहे इथं, त्याच्यामुळे जरा लक्ष देऊन ऐका, इकडे इकडे पाहू नका. त्या घरातल्या बाई त्यांच्या सौंदर्यावरती भाळल्या आणि ज्या ठिकाणी सजन झोपले होते त्या ठिकाणी मध्यरात्री आल्या. आणि आल्यानंतर सजनाला उठवलं, खडबडून जागे झाले. म्हणले का हो ताई, काय नाही, माझी मनोकामना पूर्ण करा. अहो काय बोलता ताई, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, मी तुमच्या भावासारखा, अहो तुमच्या हातून 2 घास जेवण केलंय, नका बाप करायला लावू. त्या बाईंचा गैरसमज असा झाला गणपत नाना, माझा नवरा घरात झोपलेला आहे आणि हा माणूस त्याला घाबरतोय. आणि म्हणून त्या बाईनं काय केलं, धारदार कोयता घेतला, नवऱ्याचं मुंडकंच तोडवलं, मुंडकं तोडून टाकलं. आणि मग सांगितलं, आता कोण आहे आपल्या दोघांच्या मध्ये, तुम्हाला ज्याची भीती होती त्याला मारले, आता कोण आहे. सजनाने सांगितलं, म्हणले ताई तुम्ही तुमच्या नवऱ्यासारखंच माझं जरी मुंडकं तोडलं तरी पण माझ्या कोणी हे पाप होणार नाही, तुम्हाला काय करता येईल ते करा, मी नाही करू शकत हे पाप. मग त्या बाईनी सापासारखी पलटी मारली. काय पलटी मारली, ती म्हटली मी आत्ता जाते पोलीस स्टेशनला आणि तुमच्याबद्दल गुन्हा नोंदवते. कोणीतरी एखादी यात्रेकरू आमच्या घरी आला, रात्री जेवायला मागितलं, आम्ही जेवायला दिलं, झोपायला मागितलं, आम्ही झोपायला दिलं, आणि मध्यरात्री उठला, माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझ्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला, असा गुन्हा नोंदवते. सज्जनाने सांगितलं, म्हटले ताई तुम्हाला जे करता येईल ते करा, तुम्हाला वाटेल ते करा, पण माझ्याकडून हे पाप होऊ शकत नाही. हे मी का सांगतो, पण तुम्हाला लक्ष आहे ना तुमच्या, कर्म फिरून परत तिथं येत असतं. आगा कर्मीचे उरावे, इथून आपण आलोय, अभंगाच्या दिशेनं चाललोय, अभंगाच्या बाहेर नाही. बाबा जर समोर नसते तर कीर्तन उधळलं असतं. हा, पण जरा दोरीत चाललंय, ऐका लक्ष, नाही तर एवढं शांत नाही जमत. माझं नाकन तोंड दाबून धरल्यावानी झालंय मला आज, ऐका नाही. हा ना, असंच आहे. पण ठीक आहे, ही सुद्धा परीक्षेची महाराज, परीक्षेत पास झालो की मग काय टेन्शन नाही, ऐका नाही. विठाल विठाल जा म्हटले, जा तुम्हाला काय करता येईल ते करा म्हटले, जा, पण माझ्याकडून हे पाप होऊ शकत नाही. त्या बाईने गुन्हा नोंदवला, सजनाला अटक झाली. हो, सजनाला अटक झाली दादा, सजनाला अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर 3 दिवस सजन अटक होते, आतमध्ये होते. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा झाला होता ना, अटक होती. ते 3 दिवसांनी जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाला घाम फुटला, कारण ते एकनिष्ठ भक्त होते. ते काय आपल्यासारखे होते का, सोमवारी महादेव. आज गुरुवार आहे, गुरुवार. आज सकाळपासून पहाटे 3 वाजेपासून 3 दिवस स्टेटसला आहे. चौथा नाही त्यांच्यात येईल आज, आणि चौथा येणार पण नाही आज. साईबाबा आलेले सकाळी पहाटे 3 वाजेपासूनच, स्वामी समर्थ आलेले आहेत आणि दत्तात्रय भगवान आलेले आहेत. आणि एकादशी असल्यामुळं कमला एकादशीचं स्टिकर ठेवलेले, असे 4च स्टेटस आज. त्यांच्यात चौथा देव येत नाही. चौथा देव आला का त्या तिघांची भांडणं होतात. आता ते तिघही आज संध्याकाळी 7 वाजता झोपायला निघूनणार. स्वामी समर्थ झोपायला जाणार, साईबाबा झोपायला निघूनणार, सगळे झोपायला निघूनणार. ते डायरेक्ट पुढच्या गुरुवारीच येणार. शनिवारी पहाटे 3 वाजताच कोण येणार, शनिदेव आणि मारुती. त्यांच्यात 3रा देव येत नाही. 3रा देव आला का लगेच भांडण. रविवारी खंडोबा येतो पहाटेच, आहे का नाही. सोमवारी लगेच परत महादेव. अशी कुठं भक्ती असते काय. ते एकनिष्ठ भक्त होते जगन्नाथाचे. आणि एकनिष्ठ भक्त असल्यामुळे रवी महाराज जगन्नाथाला घाम फुटला आणि जगन्नाथाने विचार केला, माझ्या भक्ताचं जर काही बरं वाईट झालं, अरे एकनिष्ठ भक्त आहे माझा सजन, अरे आजपर्यंत त्याने एक सुद्धा माझी वारी चुकू दिली नाही. आणि जर याचं काही जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा याच्या बाजूने निकाल जर नाही लागला, कारण सध्या स्त्रियांची बाजू असं आहे का नाही. भाऊ पण मुख्यमंत्री असल्यामुळं जरा बाजू त्यांचीच राहते सध्या, त्याच्यामुळं आहे का नाही. त्यांनी सांगितलं, म्हणले आता जर काही झालं बरं वाईट तर माझ्या भक्तीला काळिमा लागेल.
माझी भक्ती कोणी करणार नाही आणि माझ्या भक्तांनाही लोक त्रास देतील. आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून स्वतः जगन्नाथ भगवंतांनी वेश बदलला, PSIचं रूप घेतलं आणि आले न्याय निवाडा करायला. न्याय निवाडा करायला आल्यानंतर न्याय निवाडा झाला, सज्जनाला निर्दोष सोडलं आणि त्या बाईंना अटक झाली. सज्जनाला सोडलं पण तसं नाही सोडलं, त्यांचे दोन्ही हात तोडले कोपरापासून. असे कोपरापासून दोन्ही हात तोडले मग त्यांना काढून दिलं. रक्ताळलेले हात घेऊन सजन बाहेर निघाले आणि मोठ्या मोठ्याने आतल्या आत देवाला दोष देऊ लागले. काय दोष देऊ लागले? अरे झोपला होता का तू? ए जगन्नाथा, अरे मी का वाईट काम केलं का? त्या बाईच्या घरी जेवलो, हा माझा काय गुन्हा झाला? अरे त्या बाईनं तिचा नवरा मारला, माझ्यावरती अत्याचार केला आणि वरून मलाच अटक झाली, माझे हात तोडले, परत तू का झोपला होता का? अरे आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, तू का झोपला होता का? तुझं तोंड पाहिजे, माझी इच्छा नाही, चाललो परत निघरी. लय बोलले, खूप बोलले, तळ येऊन बोलले. परिणाम असा झाला. पण डोक्यात परत असा विचार आला की माझ्यासारखी अजून हजारो भक्त आहेत, त्यांच्या वाट्याला असं दुःख कधी येऊ नये आणि मी न करता ब्रह्महत्या माझ्या वाट्याला का आली, हा जाब विचारलाच पाहिजे. आणि म्हणून सजन परत निघाले. जगन्नाथपुरीला आल्यानंतर ते आतमध्ये मंदिरात नाही गेले, बाहेरच थांबले बागेमध्ये आणि मोठ्याने आवाज दिला, जो कोणी या मंदिरात देव असेल, या मंदिरात जो कोणी देव असेल त्यांनी बाहेर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. आता आतमध्ये कोणचा देव आहे त्यांना माहित नव्हतं का, पण राग किती आला होता, भयंकर टेन्शन आलं होतं, राग आला होता. आणि घटना तशीच घडली प्रकाश काका. काय घटना घडली? लवाजम्यासह भगवान जगन्नाथ आले, पालखी सहितच आले आणि आल्यानंतर सांगितलं, सजना डोळे उघड, मी आलोय. तुझं तोंड पाहायची माझी इच्छा नाही, तिथनंच बोल, तुला काय बोलायचं. अरे सजना, त्या बाईंच्या घरी तू मुक्कामी थांबला, त्यांच्या घरी जेवण केलं, त्या बाईंनी त्यांचा मालक मारला, तुझ्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला, वरून तुला अटक झाली, तुझे हात तोडले, तरी पण मी धावून का नाही आलो, असंच तुझं म्हणणं आहे ना? मग तेच सांगण्यासाठी आलोय, डोळे उघड. आणि मग डोळे उघडले, सांगितलं, सजना थांब. मग डोक्यावरती हात ठेवला भगवंत आणि जगन्नाथांनी. देश काळ वस्तू भेद पूर्णपणे मावळून गेला, आत्मा निर्मळाला विश्वाकार. हे महाराजांचंच प्रमाण आहे का नाही? आणि दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्यांना. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्यांना मागल्या जन्मातली जाणीव झाली. काय आठवलं? हेच सजन मागल्या जन्मात पायी पायी रस्त्याने चालले होते. एका कासाबाच्या हातून गाय सुटली होती, तो कासाब त्या गायीला घेऊन तिला कापण्यासाठी घेऊन चालला होता कत्तलखान्यात. त्या गायीनं कसा तरी जीव वाचवला, पळत निघाली होती, तो कासाब तिच्या मागे लागला होता. गाय पकडा, गाय पकडा, गाय पकडा असं म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडत होता. सजन पळत गेले आणि दोन्ही हाताने गाय पकडून दिली. त्या कासाबाने ती गाय घेतली, कत्तलखान्यात नेली, तिला धारदार कोयत्याने कापलं, तुकडे तुकडे केले, तिचं मांस विकलं. तीच मागल्या जन्मातली गाय या जन्मात झाली ती बाई. तोच मागल्या जन्मातला कासाब म्हणजे कसाई या जन्मात झाला त्या बाईचा नवरा. मागल्या जन्मात, बरं का नारायण बाबा, मागल्या जन्मात त्यांनी तिला धारदार कोयत्याने कापलं होतं, म्हणून या जन्मात तिनं त्याला धारदार कोयत्याने कापलं. केले कर्म झाले. कर्म कोणालाच चुकत नाही. ते म्हणले, अहो पण हे झालं ते बघा नवरा बायकोंचं, मी काय केलं? ते म्हटले, तुम्ही काय केलं? काही गरज होती का? गेले बाबासाहेबासारखे पळत आणि दोन्ही हाताने काय पकडून दिली. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून ज्या हाताने गुन्हा केला ते हात तोडले, याला म्हणायचं केले कर्म झाले. कर्म कोणालाच चुकत नाही, कर्म माफ करीत नाही, कर्म फिरून परत येत असतं. मग जे कर्म करण्यासाठी आपण आलोय ते कर्म करायचं सोडलं आणि वेगळ्याच मार्गाने धावतोय. कोण? दारू काय पितोय, सिगारेट काय ओढतोय, बिड्या काय फुकतोय, तंबाखू काय खातोय, कमी वयात जगाचा निरोप काय घेतोय. सध्या 22, 25, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. तुमच्यात ताकद नाही म्हणायची. जेवढे आता रांगेत उभे आहेत ना आणि जेवढे माझ्या समोर बसलेले, यांची एकाची ताकद नाही म्हणायची. काय ताकद आहे हा म्हणून दाखव, एखाद्याने नाही म्हणून दाखव. 22 वर्षाची पोरगी विधवा आहे सध्या, 30 वर्षाची पोरगी विधवा आहे सध्या, 25 वर्षाची मुलगी विधवा आहे सध्या. बाया नाही त्या तुकारामांना, पोरी येत्या, त्यांच्या वयाच्या पोरी शिकतायत. कोण MPSC, कोण UPSC, कोण LLB म्हणजे वकिली, कोण D.Ed करतोय, कोण MBA करतोय, कोण BCom करतोय, कोण MCom करतोय आणि या विधवा झाल्या. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही ना.
का छोटं बाळ आहे, 1 वर्षाचं 2 वर्षाचं 3 वर्षाचं. मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव लावेल? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक पाय वारला, कॅन्सर पाय वारला, व्यसनापायी गेला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, कोरोनाच्या काळात सापडला. या बायांनी कसं आणि कोणाकडे पाहून जीवन जगायचं, या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. आणि तुकाराम महाराजांनी विचार केला. तुकाराम महाराज खवळले, अरे का कमी वयात मरता? आणि त्यापेक्षा एक काम करा, देवाला शरण जा. त्यांनी सांगितलं, म्हटले देवाला शरण जाण्याचा काय फायदा आहे? म्हटले माझा उद्धार झालाय, 15 दिवसात माझा उद्धार झालाय, मला परमेश्वराची प्राप्ती झाली. मग तुम्हाला भेटावं अशी इच्छा असेल तर एकच काम करा, मनवोने शरण जावे, मनवोने शरण जावे. वाजवीत जा. तुकारामांना आरोटी म्हणजे ज्या काळात कोणीच गायक नव्हते, अशा काळात जे होते तेव्हा हे होते. ऐका नाही, परमादरणीय श्री गुरु लवितकर महाराजांचे 2 सख्यत्व लोक होते पहिल्यापासून. एक राधाकृष्ण महाराज भरवीरकर, म्हणजे माझे सासरे, खरंच ना, माझी सख्खी बहीण त्यांच्या पुतण्याला दिलेली ना ते. आणि दुसरे आदरणीय अण्णा तुकाराम अण्णा आरोटे, 41 वर्षाचा संपर्क आहे बघा. 48 किती? 48 बघा, मी ते 41 म्हणलो. गणपत नाना, हो ना, ही सगळे बरोबरची मंडळी. ऐका नाही, ऐका, का म्हणून शरण जायचं? इथं पुन्हा प्रश्न आहे बघा. ते कमी वयात आणि कमी काळात जाण्यापेक्षा एक काम करा, मनवणी शरण जावे. माझ्या लक्ष द्या, मनवणी शरण जावे सर्व भावे देवाशी, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. आता ऐका बरं का, इथं म्हणून शरण जा सांगितलंय आजच्या अभंगात, पण का म्हणून जा सांगितलंच नाही, फक्त म्हटले मनवणी शरण जावे. अभंग कसा आहे बघा, सोबदार तुम्ही एक चक्कर मारा तिकडं, हा तिथं उभे राहा कोपऱ्यावर. ऐका, मनवणी शरण जावे अभंग बघा किती गोड आहे बरं का. मी बारकाईनं सांगतोय, तुम्ही पण लक्षपूर्वक ऐका. मनवणी शरण जावे सर्व भावे देवाशी, पण का मनवणी शरण जावे सांगितलंच नाही महाराजांनी. मग त्याचा अर्थ असा होतो, इथून मागे तुम्हाला अनेक जन्म मिळाले, पण त्या जन्मात देवाचं भजन करता आलं नाही, म्हणून आत्ता जा, मनवणी शरण जावे. इथून पुढे तुम्हाला अनेक जन्म मिळतील, पण त्या जन्मात तुम्हाला देवाचं भजन करता येईलच असं नाही, मनवणी शरण जावे. आता जो जन्म मिळालाय, केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, या जन्मात याची देई घडे देवाचे भजन, आणि काही हे ज्ञान नाही कुठे. ऐक ना, इथून मागे किंवा अजून एक गोष्ट बघा, लहानपणी देवाचं भजन करता आलं नाही म्हणून आत्ता करा, म्हातारपणी करता येईलच असं नाही म्हणून आत्ता करा, आणि आत्ता जे काही तुमचं वय नामस्मरण करण्याचं, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल.
मागे 84 लाख जीवन येऊन येत. किती येऊन येत? सगळ्या 84 लाख आहेत. हे बघा, देवानी 84 लाख योनी निर्माण केलेले. सगळ्यांच्या डोळ्याच्या पापण्या दिवसभरात 17,000 वेळेला उघड झाप होतात. किती वेळेस होतात? 17,000 आहे का नाही? पण 3 जीव असे आहेत या जगात, या मृत्यूलोकात, की त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघड झाप होत नाही. त्यातला पहिला मासा, दुसरा साप आणि तिसरा साक्षात परमेश्वर. सापाला कान नसतात, त्याच्यामुळे ऐकण्याची आणि बघण्याची क्रिया साप डोळ्याद्वारेच करतो, म्हणून सापाच्या डोळ्याच्या पापण्या उघडझाप होत नाही. दुसरा म्हणजे मासा. माशाला आहे का नाही, मासा 24 तास पाण्यात आहे, बरोबर आहे की नाही? असं नाही, माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघडझाप होत नाही. तिसरा म्हणजे परमेश्वर आहे. परमेश्वर हा जगाचा मायबाप आहे. त्याने सगळं जग निर्माण केले. ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, त्यांनी जगाची निर्मिती केलेली आहे. त्याने जर डोळे झाकले तर आपण कुठं राहू? सांगा बरं सगळे. का हो? मी तुम्हाला विचारतोय, माझ्या पुढे बसलेले सगळे, तुम्ही काही टेन्शन मध्ये बसले का सगळे? तुम्ही असे माझ्याकडे पाहू राहिले तसे काय मी आरोपी उभा आहे तुमच्या पुढे आज? थोडेसे प्रसन्न बसा, प्रफुल्ल बसा. एकादशी आहे का नाही? आणि पुरुषोत्तम मास आहे आज. अहो, ज्यांची अपेक्षा लोक भेटण्याची करतात, ज्यांना लोक फक्त युट्यूबला आणि टी व्हीलाच पाहतात, ते तुमच्या समोर खुर्चीवर बसलेले आहेत. परमादरणीय लवितकर महाराज, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही इथं येऊन असे बसले जसं काय आम्ही आरोपी तुमच्या पुढे उभे आहेत. थोडेसे ताट बसा, प्रफुल्ल बसा आणि टाळ्या वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. परमेश्वर या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात परमेश्वर आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन देईल, पटवून देतो, दाखवतो नाही म्हणलं बरं नाही का? या जगात देव दिसत जरी नसला रतन महाराज, तरी पण या जगात देव आहे. कशावरून? ऐका सगळे माणसं, संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी आपण उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे का नाही? किंवा अजून एक गोष्ट आहे, संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे का नाही? बोला सगळे माझ्याकडे बा. दर्शन रांगेत उभे असलेले बोला सगळे, बोला. संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे का नाही? आहे. सकाळी उठणं आपल्या हातात आहे का? आणि समजा नाहीच उठले, मग तुम्ही उद्या सकाळी परत मला फोन येईल, 10 दिवसांनी आमच्या गावाला नदीवर या, आहे का नाही? ज्या अर्थी संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही, आणि तरी पण रोज सकाळी आपण उठतोय ना व्हॉट्सअप चालू आहे काय? तरी पण आपण उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. आणि त्याचं नामस्मरण केल्यानंतर देव तारतो, आणि म्हणून तुम्ही देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल. या जगात, या मृत्यूलोकात परमेश्वराची व्याख्या अशी केलेली आहे, परमेश्वर हा दिसत जरी नसला तरी पण या जगात तो आहे. भक्तावर संकट आलं की बरोबर उडी घालतो. उडी घाली अवचिता, अवचिता, उडी घाली अवचिता, अवचिता, उडी घाली अवचिता, अवचिता, उडी घाली अवचिता. कोठे न दिसे पाहता, कोठे दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता, हा उडी घाली अवचिता. किती गोड पुरावा आहे. परमेश्वर नाना दिसतच नाही. तुम्ही कोणी परमेश्वराला पाहिलंय का? मी तुम्हाला विचारतो, इकडे बघा, मी बारकाईनं जबाबदारीने तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कोणी पांडुरंगाला पाहिलं का? इतक्या वर्षापासून तुम्ही वारी करता, पांडुरंगाला कोणी पाहिलं का? जे असेल ते सांगा, मला बरं वाटतं म्हणून हा म्हणू नका. नाही पाहिलं ना, मग पांडुरंग परमेश्वर या जगात नाहीयेत का? आहेत. ते दिसतच नाही, पण त्याची एक निष्ठेने सेवा करणारे जे असतात, त्यांच्यावर संकट आलं की उडी घाली अवचित्ता. श्रीमद भागवतामध्ये संदीप महाराज एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण मी तुम्हाला भागवताच्या भाषेत न सांगता आपल्या ग्रामीण भाषेत सांगतो, म्हणजे तुम्हाला पटकन कळलं.
काय झालं, एकदा हत्तीची बायको हत्तीन आणि हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. आहे का नाही? हा, हत्तीची बायको हत्तीन आणि हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. आहे का नाही? असे तिघ जण सरोवरामध्ये जलक्रीडा करीत होते, सरोवरात आंघोळ करीत होते. तेवढ्यात हत्तीचा पाय धरला मगरीनं. माझ्याकडे पहा, हत्तीचा पाय धरला मगरीनं. असा ओरडायचा हत्ती, ए वाचवा मेलो, वाचवा मेलो. मगरीनं पाय पकडला, मेलो मेलो मेलो, वाचवा मेलो, वाचवा मेलो. ती हत्तीन गेली बाहेर पळून पाण्याच्या. तो छोटा हत्ती गेला बाहेर पळून. हत्ती मोठ्याने आरडला. हत्ती म्हणला, ए अरे कर्ज काढून तुला शिकवलं म्या. आणि तू मला सोडून गेला. तो म्हटला, ओ हत्ती पप्पा, ते तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही केलं, तुम्ही निस्तारा, मी चाललो. गेला निघून तो छोटा हत्ती. मग हत्तीने इकडे पाहिलं, म्हणले काय ग, तू तर माझी बायको. ती म्हणली, तुम्ही निस्तारा. ती म्हणली, अगं आपली इंस्टाग्रामला ओळख चालती, तू 3दा मला ब्लॉक केलं होतं, आठवतं का? म्या मित्राच्या अकाउंटून तुला मेसेज केला, तेव्हा आपलं लग्न झालं, तू मला सोडून चालली. ती म्हटली, ते इंस्टाग्रामचं प्रेम खोटं राहतं, तुम्ही काय बोलती. गेली निघून. खाली उरला एकटा, हत्तीच उरला एकटा. दृष्टांत आपल्यासाठीचे फक्त हत्तीचं कुटुंबामध्ये घातलं, एवढंच. ऐका, असा रडायचा हत्तीन मनातल्या मनात म्हटला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. अरे कोण या जगात माझं, रात्रंदिवस यांच्या करता कष्ट केले. अरे रात्रीच्या लाईट यायच्या, रात्रीचा बारे द्यायला जायचो, रात्रंदिवस डे नाईट ड्युट्या केल्या यांच्या करता. ऊन नाही पाहिलं, वारा नाही पाहिलं, रात्रंदिवस कष्ट केले. 2-2 कीर्तन केले आपलं ते. ऐक नाही, यांच्या करता मला सोडून चालले. धिक्कार असो यांचा. वाईट वाटलं. आदरणीय तुकारामांना डोळे मिटले बरं का. तुकाराम महाराज शिंदे कुठे गेले? इथं नाही वाटत. हा ठीक आहे. डोळे मिटले हत्तीनं. आणि समोर कमळाचं फूल होतं. ते कमळाचं फूल उपटलं, हातात घेतलं आणि त्याच्याकडे पाहिलं. डोळे मिटले. आकाश मार्गाने ती फूल फेकलं. मोठ्याने ओरडलं हत्ती, जो कोणी या विश्वाचा मालक असेल त्याने जर मला या संकटातून वाचवलं तर माझं जे काही उरलेलं आयुष्य ते सगळं त्याच्या नामस्मरणात घालवील. असं करताना तेवढ्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी गप्पा मारित होती वरती. मी तिथेच होतो, त्याच्यामुळे मला माहिती. ते कमळाचं फूल पायावर येऊन आदळलं. भगवंत चपापले. भगवान म्हटले, कापरे कोण आहे? डोळे मिटले, अंतर्दृष्टीने पाहिलं तर गजेंद्र नावाचा भक्त संकटात दिसला. गजेंद्र म्हणजे हत्ती, आहे का नाही? ते संकटात दिसला आणि संकटात दिसला भगवान लगेच पळत निघाले. तेवढ्यात लक्ष्मी मागे धावली. ओ कुठं चालले? ही परंपरा तेव्हापासून आहे. ओ कुठं चालले? समोर बाबा बसले म्हणून थोडस जरा चाललंय वेगळ्या पद्धतीनं. ते नव्हती पाहिजे समोर, मग आपलं जमलं असं चांगलं. पण ठीक आहे, परत कुठेतरी भेटलं का आठवण करून द्या, आपण कसं काढू. ऐका मुद्दा, ही परंपरा तेव्हापासून नारायण बाबा अनुभव ऐक नाही. कुठं चालले असं? कुठं चालले? भगवान सांगणार होते, लक्ष्मी आज माग माझा हत्ती नावाचा भक्त संकटात आहे, गजेंद्र नावाचा भक्त, त्याला सोडवायला चाललोय. भगवान असं सांगणार होते, पण इतक्या जोरात निघाले ते. बोलले तेव्हा लक्ष्मीच्या जवळ होते, ती बोलले तेव्हा हत्तीच्या जवळ आले. कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. इतक्या जोरात आले आणि वाचवलं. ती म्हणतात, कनवाळू कृपाळू भक्ताला गे मोही. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला. पांडुरंग येऊ. पांडुरंगे येऊ. पांडुरंगे. पांडुरंगे येऊ. पांडुरंगे. काय सांगितलं त्यांनी? गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. हर्षद महाराज आहे का नाही? भगवान आले आणि वाचवलं. दृष्टांत संपला. भगवान दिसतच नाही.
आपला मुद्दा काय चालला होता? देव या जगात दिसत जरी नसला पण त्याची एकनिष्ठ पद्धतीनं जे सेवा करतात त्यांच्याकरता उडी घाली अवचित्ता आणि मनवुनी शरण जावे. कळलं तुम्हाला? इथपर्यंत आलोय आपण. आता इथपर्यंत आपण आलोय. परमेश्वर, अजून एक गोष्ट आहे बघा, परमेश्वर दिसत नाही पण या जगात तो आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही, पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. मनवुनी शरण जावे. बरोबर आहे की नाही? विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत. आज विज्ञान लय पुढे बरं का ऐकणारी मंडळी. दर्शन रांगेतले भाविक, आज विज्ञान काही लाख किलोमीटर पुढे गेलंय, पण ध्यानात ठेवा, जाऊ द्या किती लाख किलोमीटर पुढे जाऊ द्या, पण त्याच्या पुढे 10,000 किलोमीटर अध्यात्म आहे हे कधी विसरू नका. कसं काय? हे बघा, विज्ञानाने आज हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केले आणि त्यांनी लाखो शोध लावलेत. कसं काय? तुमच्या जर कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो, कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, कोणाच्या किडन्या फेल झाल्या तर नवीन किडन्या भेटतात, कोणाचा मेंदूला काही झालं तर 2-2 महिने मेंदू बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. मनवुनी शरण जावे. रोज देवाची उपासना करा, श्रद्धेनं करा. देवाचं नामस्मरण करणं सोपं आहे, पण देवाचं नाव तोंडात येणं खूप अवघड आहे. एक अभंग आहे बघा, लय कठीण अभंग आहे. तो इथं कोणाच्या पाठ नाही, माझ्या एकट्याचाच पाठ आहे. नाही, खरं सांगतो मी आपल्याला, इथं माझ्या समोर जेवढी माणसं बसलेली आहेत, दर्शन रांगेत आहेत, उभे आहेत, टाळ घेऊन उभे आहे, इथं एक अभंग असा आहे की तो फक्त माझ्या एकट्याचाच पाठ आहे, बाकी कोणाच्याच पाठ नाही. ऐकायचं तुम्हाला तो अभंग? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. कोणाच्या पाठ नाही अभंग? सगळ्यांच्या पाठ आहेत. कोणाच्या पाठ नाही? कीर्तनकाराच्या पाठ, प्रवचनकाराच्या पाठ, गायकाच्या पाठ, वादकाच्या पाठ, ज्यांचा संप्रदायाशी काही संबंध नाही त्यांचाही तो अभंग पाठ आहे. सगळ्यांच्याच पाठ आहे. अभंग लय सोपं आहे, पण अर्थ किती अवघड आहे बघा. या रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या अभंगात संत ज्ञानेश्वर माऊलींनी, ज्ञानराज माऊलींनी स्वतःच्या मैत्रिणीशी गप्पा मारलेल्या आहे. ज्ञानेश्वर महाराजांना मैत्रीण होती बरं का, ध्यानात ठेवा. कोण? बुद्धी. स्वतःची बुद्धी, तिला महाराजांनी टोपण नाव दिलंय साजनी. आणि मग माऊली तिच्याशी गप्पा मारतायत. हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. अगं साजनी, अगं लोचनी, मी आज माझ्या डोळ्याला असं काही रूप पाहिलं की ते रूप पाहिल्या पाहिल्या माझ्या मनाला एकदम समाधान झालं. आणि मग साजनी पुन्हा बोलली, का हो माऊली, तुम्ही कोणाचं रूप पाहिलं म्हणजे तुम्हाला बरं वाटलं? मग माऊली म्हणतात, तो वैकुंठात जो होता तोच, आणि पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता हा विठ्ठल बरवा. आहे का नाही? द्वारकेला जो होता तोच, पण पुंडलिकाच्या भेटीसाठी आला, सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी, हा माधव बरवा. आणि मग साजनीनं पुन्हा प्रश्न विचारला, माऊली, तो देव तुम्हाला कधी भेटला? आताच्या अधिक मासात भेटला का? होय, अधिक मास. मग कधी भेटला? बहुत सुकृताची जोडी, 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 म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा. हो माऊली, तो देव तुम्हाला कधी भेटला? अधिक मासात? नाही, बहुत म्हणजे अनंत सुकृताची म्हणजे पुण्याची जोडी माझ्या जीवनात आहे. म्हणून विठ्ठली आवडी माझ्या जीवनात आहे. हाय का नाही? तो कोण आहे? सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवर, मनवुनी शरण जावे.
बस श्रद्धेनं, विश्वासानं, भावनेनं काया वाचा आणि मनाने देवाला शरण जा. जो मज होयाने शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगता शरणे मेची एको. हे बघा सगळे पाहुणे 10 मिनिटात मला कीर्तन थांबवायचे. सगळे वारकरी मंडळी ऐका. लाखातले मुद्दे मी आपल्या पुढे ठेवतोय. या मृत्यूलोकात आपण सगळे माणसं जन्माला आलो ते प्रवासी आहोत. कोण आहे आपण सगळे? बोलत जा. 10 मिनिटं राहिले, ताट बसा. कोण आहे आपण सगळे माणसं? दर्शन रांगेतले भाविक. आपण सगळे माणसं या मृत्यूलोकात पाहुणे आहोत, प्रवासी आहोत. आणि प्रवासाचा नियम असा आहे नाना की तिकीट जिथं संपलं तिथं उतरायचं. येतो काया नगर का सौदागर, येतो काया नगर का सौदागर, तुझे अपन वतन में जाना है, तुझे अपन वतन में जाना है. येतो काया नगर का सौदागर, येतो काया नगर का सौदागर. इथं राहता येत नाही. तिकीट संपलं की उतरायचं. मी तुम्हाला उदाहरण देईल, बारके नायका लक्ष द्या. त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँड वरती लाल गाडी उभी होती. हे नीट ऐका, तुम्हाला लय आवडेल. त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँड वरती लाल गाडी उभी होती, म्हणजे एसटी. आणि गाडी जव्हारवरून आलेली होती. जव्हार, विक्रमगड, वाडा, पालघर तिकून आलेली होती गाडी. आणि गाडी नाशिकच्या सीबीएस बस स्टँडला चालली होती. गाडी त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँड वरती उभी आहे. नीट ऐका, तुम्हाला लय आवडली, लय सुंदर आहे. मी तुम्हाला जाता जाता काही गोष्टी सांगतो हिताच्या आणि मला थांबायचं. बस स्टँड वरती लाल गाडी उभी आहे. गाडी निघायला 10 मिनिटं वेळ आहे. इकडे बा, जाऊ दे. ते लाल गाडी उभी आहे. गाडी निघायला 10 मिनिटं वेळ आहे. काही माणसं गाडीत चढत होते, काही गाडीतले खाली उतरत होते. काही भराभरावरती चढत होते, काही भराभरा खाली उतरत होते. पुढच्या दारानं वरती चढत होते आणि मागच्या दाराने खाली उतरत होते. उतरणारे जव्हार, मोखाडा, विक्रमगड तिकून येणारे, त्र्यंबकला येणारे किंवा त्र्यंबकच्या परिसरात येणारी माणसं खाली उतरत होते. आणि नाशिक किंवा नाशिकच्या परिसरात जाणारी माणसं गाडीत वरती चढत होते. 10 मिनिटांनी बेल झाली, गाडी निघाली. कंडक्टर आले, तिकीट एक वाढोली द्या. बरोबर. तिकीट एक तळेगाव फाटा द्या. हो हो. तिकीट एक महिरावणी द्या. हा हा. तिकीट एक बेलगाव ढगा. हो हो. तिकीट एक सीबीएस बस स्टँड. गाडी निघाली. आता गाडी वाडोली फाट्यापर्यंत आल्यानंतर वाडोली फाट्यावाल्यानेच उतरायचं, मैरावलीवाल्याने उतरायचं नाही. मैरावणीवाल्यांचा प्रवास बाकी आहे. वाडोलीवाल्यांचं तिकीट संपलंय, मैरावणीवाल्यांचा प्रवास बाकी आहे. गाडी जेव्हा मैरावणीला आली तेव्हा मैरावणीवाल्यांनीच उतरायचं, नाशिकवाल्यांनी उतरायचं नाही, त्यांचा प्रवास बाकी आहे. तसं कालपर्यंत या जगातून अनेक लोक निघून गेले, आपला प्रवास अजून बाकी आहे. कदाचित तो प्रवास आज दुपारी संपू शकतो, आज रात्री संपू शकतो, उद्या सकाळी संपू शकतो. कोणाला माहिती आहे? अटॅकच्या रूपानं, ॲक्सिडेंटच्या रूपानं, कॅन्सरच्या रूपानं, वेगवेगळ्या कारणाच्या रूपानं संपू शकतो. त्यामुळे जो दिवस उजाडलाय तो शेवटचाच आहे असं समजून दिवसाची सुरुवात करी जा. हे नाही कळलं तर अजून एक आहे. फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला. गोरख महाराज, फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला. माळी दादा फुलं तोडीत होता. एक एक फुलं तोडीत होता. चाफा, गुलाब आहे का नाही, झेंडू अशी फुलं तोडीत होता. तेवढ्या 2 कळ्या एकमेकांशी हळू आवाजात गप्पा मारित होत्या. आणि काय म्हणत होत्या माहिती? एक कळे ते बघ माळी आला, त्यांना घेऊन चालला. पण ती कळी हुशार होती. ती म्हटली, एक कळे त्यांना असं नको, उद्या आपलंही रूपांतर फुलातच होणार आहे आणि परवा असाच माळी येऊन आपलंही मुंडकं तोडून नेणार आहे. आज त्याच चालल्या, उद्या आपला नंबर आहे. कालपर्यंत अनेक गेले आहे की नाही, अशा अनेक माणसं या जगातून निघून चाललेत. पण रोज देवाची उपासना करा. शरण निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, कुटी खाली करना पडेगा.
काया कुटी खाली करना पडेगा काया काया कुटी खाली करना पडेगा भाड़े का भुवन क्या तू संभाले जिस दिन तुझको मालिक निकाले जिस दिन तुझको मालिक निकाले उसका किराया भी भरना पड़ेगा उसका किराया भी भरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा आदरणीय अण्णांच्या प्रमाणाचा अर्थ हा होतो, शरीर हे भाड्याचं घर आहे आणि भाडं ऐक नाही, भाड्याचं घर असं आहे, ते भाडं भरल्यानंतर किंवा करार संपल्यानंतर ते घर खाली करावंच लागतं. गावात शिक्षकांची बदली झाली आणि गावात शिक्षकाने एका म्हाताऱ्या माणसाला प्रश्न विचारला, म्हणले बाबा तुमच्या गावात माझी बदली झालेली आहे आणि मला इथं राहण्याची सोय असेल तर बघा. ते म्हटले आहे ना, आमच्या गावात एक घर आहे ते बंद आहे, ते राहायला सगळे नाशिकला आहेत. ऐका, ते राहायला सगळे नाशिकला आहेत, तेवढं घर तुम्ही आहे. म्हटले घ्या बोलून त्यांना. त्या घर मालकाला बोलवलं, म्हटले अहो यांची बदली आपल्या गावात झालेली आहे आणि यांना तुमचं घर राहायला द्या. म्हटले ठीक आहे, काय अडचण नाही. भाडं ठरलं, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाडं ठरलं आणि करार झाला 5 वर्षाचा. शिक्षक त्या घरात राहू लागले. 4 वर्ष झाले, 4.5 झाले, 4.5 झाले, 5वं वर्ष संपत आलं आणि शिक्षकांनी त्या घर मालकाला बोलवलं. म्हटले मालक, गेल्या 5 वर्षापासून मी तुमच्या घरात राहतो. जाणार याशी काळोबा खाणार किंवा त्याशी काळोबा खाणार, कवा येईल काळ तो काय कोणाला फोन करीत नाही. संध्याकाळी येतोय 8 वाजता, अटॅकच्या रूपानं, ऍक्सिडेंटच्या रूपानं, कशाच्या रूपाने येतोय, बायका पोरांना भेटून घ्या, ठेवतो, टाटा बाय, सी यू, ओके, टेक केअर, गुड नाईट, असं काही कोणाला काळ फोन करीत नाही. यम कोणाला फोन करीत नाही. काळ आला, निघायचं, खाली करायचं घर, इथून निघून जायचं. आणि म्हणून जायच्या आत उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आहे का नाही? पांडुरंगाला शरण का जायचं? हा देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, म्हणून देवाला शरण जा. महाराज आता शेवटचा प्रश्न फक्त आम्हाला सांगा, आता आम्हाला निघायचं आहे. म्हटले बरं काय सांगू तुम्हाला? काय ना, देवाचं नामस्मरण आम्ही श्रद्धेनं केल्यानंतर, विश्वासानं केल्यानंतर, भावनेनं केल्यानंतर तो काय करतो हे आम्हाला कळलंय, पण नक्की काय करतो हे सांगा. तेव्हा दुसऱ्या चरणात महाराज म्हटले काय करतो असं नका विचारू, काय नाही करत हे विचारा. मग काय करतो तो?
हा उतरील पार. तो म्हणजे भगवान, हा उतरील पार. म्हणजे हा म्हणजे कोणता? संसार रूपी जो भवसागर आहे, या सागरातून पहिलं तिरणारा जगातला फक्त एकच आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. म्हणून शरण जावे. मग महाराज, आता आम्ही नक्की कोणत्या देवाची उपासना करायची? त्याला 1000 नावं आहेत. विष्णू सहस्रनामात 1000 नावं सांगितलेली आहेत. मग नक्की कोणत्या देवाची उपासना करायची? बहु आहे करुणावंत. ऐका, अनंत हे नाम ज्या, तुम्हाला जे नाव आवडेल त्या देवाची, त्या नावाने उपासना करा. देव कोणत्या रूपाने येतो आपली आपली ऐक ना इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. बस तुकाराम महाराज म्हटले, मी साक्ष देऊन सांगतो. मी खूप फिरलो, सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्या वाड वडिलांची परंपरा आहे. थोडं शांतता ठेवा. कीर्तन चालू आहे, त्याची मर्यादा तरी पाळा. ऐका 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 लक्ष द्या. आता ते काय, आता थांबायचं नाही. परमेश्वर या जगात, परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर तुकोबारायांची अनुभूती अशी आहे. तुकाराम महाराज म्हटले, 15 दिवसात मला साक्षात्कार झाला. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. यावरिया झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरले चित्ती विठोबाचे पाय चित्तात धारण केल्यामुळे मला 15 दिवसात साक्षात्कार झाला. हे साक्ष मी तुम्हाला देऊन सांगतो. माझा उद्धार झाला तरी केले प्रगट. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. 5 मिनिटात थांबूया. विठोबा रखुमाई, अधिक मासाच्या निमित्तानं, अरे बडबड नका ना करू तुम्ही. हे बाबा, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं दर्शन रांगेतली वारकरी मंडळी, जरा आवाज थोडासा कमी करा. अधिक मासाच्या निमित्तानं, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि श्रीगुरु परम आदरणीय परमपूजनीय रामकृष्णदास लवितकर महाराजांनी घडवून आणलेला, काय बोललोय मी शब्द, घडवून आलेला म्हणजे यापूर्वी घडून आला प्रत्येक अधिक मासात, आणि याही अधिक मासात श्रीगुरु श्रद्धेय परमपूजनीय लवितकर महाराजांनी घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 7 दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नामयज्ञ, नाम उत्सव. महाराष्ट्रात जेवढी दिग्गज कीर्तनकार मंडळी, थोर विचारवंत, मोठा कीर्तनकार असं वाक्य नाही बोललो मी. सध्या शब्दांची जरा घालमेळ आहे. मोठा कीर्तनकार. मला एक दिवस एक जण म्हणे, आमच्या गावात लय मोठी महाराज येता का? म्हणलं काय शेपूट आहे का मागून त्यांना का काही आहे बा शिंग बिंग मोठी म्हणजे नक्की काय? थोर विचारवंत असा शब्द वापरीत जा. थोर विचारवंत कीर्तनकारांची यादी आहे. थोर आपली वाणी पिकली हे वाचा राम नामे, अशी ज्यांची वाणी पिकलेली आहे, असे अनेक कीर्तनकारांची मांदियाळी या सप्ताहामध्ये श्रद्धेय लवितकर महाराजांनी बसवलेली आहे. आणि त्या मांदियाळीमध्ये, त्यांच्या पंक्तीला आम्हा सर्व महाराज मंडळींना बसवलं. आणि सांगायला हरकत नाही, ज्या काळात महाराष्ट्रामध्ये सप्ते होत होते, अनेक सप्ते व्हायचे, पण मोठे म्हणजे विचारवंत मोठे सप्ते म्हणजे कसे, अनेक गावांना एकत्र आणणारा संप्रदाय. जर कोणता संप्रदाय असेल तर हा वारकरी संप्रदाय. पण जी नामसप्ताची पत्रिका असते ना, त्या पत्रिका पहिल्या फक्त एवढल्या असायच्या, इकडे बा शुद्धीवर आहे मी,
बारकाईनं ऐका. सप्ताच्या पत्रिका पहिल्या फक्त एवढल्या असायच्या. एवढी पत्रिका माझ्या हाताकडे बा, एवढी पत्रिका एवढी जर कोणी केली असेल या महाराष्ट्रात, ते श्रद्धेय लव्हितकर महाराजांनी केलेली आहे. एवढी पत्रिकेची एवढी पत्रिका, याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ हाच आहे की एका गावापुरता उत्सव नाही, हा अनेक गावांना मिळून एकत्र करणं आणि त्यांना सोबत घेऊन चालणं आणि थोर विचारवंतांना एकत्र आणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावे आणि त्या विचारातून सगळं जगाचा उद्धार व्हावा. ऐकणे, कोणावरती क्लेश संकट या गोष्टी येऊ नये अशांची यादी गोळा करून गावोगाव मोठे उत्सव त्यांनी केलेत. म्हणून ती पत्रिका मोठी झाली. आणि आजही आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांना स्टेज उपलब्ध करून आणि त्यांना पुढं काढण्याचं काम जे करत असतात ते आदरणीय महाराज आहेत. अजून एक गोष्ट सांगायची, मला थांबायचं मला एकच मिनिटात. जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये आहेत. हजारो कीर्तनकार दरवर्षी अभ्यास करून बाहेर पडतात. हे नीट ऐका, दर्शन रांगेतली माणसं नीट ऐका. हजारो कीर्तनकार त्या संस्थेमधून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं ऊस पिकतो, कुठं केळी पिकते, कुठं द्राक्ष पिकतात. आपल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकतात. कीर्तनकार जिथं पिकतात ते आळंदी गाव. त्या आळंदीमध्ये थोर विचारवंतांची संस्था आहेत. सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहेत. तिथे अनेक भागाभागातले मंडळी येऊन कीर्तनाचा अभ्यास करत असतात. आणि त्या कीर्तनाची परीक्षा 4थ्या वर्षाला जे परीक्षक म्हणून असतात ते 2 मंडळी असतात. त्यातले पहिले आदरणीय संदीपन महाराज शिंदे असतात. त्यांच्याकडून पेपर निघाला की दुसऱ्यांदा शेवटची सही ज्यांची होत असते ते आदरणीय लव्हितकर महाराज असतात. त्यांची सही झाली का तो कीर्तनकार महाराष्ट्रभर फिरत असतो. त्यांनी पुन्हा कोणाला घाबरायचंच नाही. या दोघांच्या सह्या झाल्या की त्यांनी परत कोणाला घाबरायचं नाही. घाबरायचं नाही म्हणजे काही पण सांगायचं कीर्तनात, असं नाही. आहे का नाही? त्याने कारण ती सहीच तशी झालेली असते. तो बरळत नाही, कुठे काही बरळत नाही. तो अभंगाला धरून, अभंगाला कीर्तनात ओवी आली पाहिजे, कीर्तनात श्लोक आला पाहिजे, कीर्तनात भागवतातली एखादी कथा आली पाहिजे, रामायणातली कथा आली पाहिजे, ऐकणे समाज प्रबोधनही झालं पाहिजे. अशा अनेक तऱ्हेनं ती सही झालेली असते. ती सही आदरणीय पूजनीय लव्हितकर महाराज करत असतात, आदरणीय संदीपन महाराज करत असतात. आणि त्यापैकीच मी माझ्या ऐका, माझ्यावर जरी ती सही पडलेली नसेल पण आशीर्वादाची सही मात्र माझ्यावरती पडलेली आहे. आणि त्या आशीर्वादाची ऐकणे सही म्हणून आज महाराष्ट्रभर फिरण्याची संधी आहेत. मला सांगायला असं नवल वाटतं की स्वतः महाराज लोकांना सांगतात, ऐक त्यांना विचारतात ना महाराज मंडळी, लोक विचारतात गावगावची की आम्हाला कीर्तनकारांचे नावं सुचवा. माझं नावसुद्धा पुढं अग्रगण्य असतं. अनेक ठिकाणी मोठी मोठी उत्सव, धांदरफळला रामेश्वर देवस्थान आहे. त्या रामेश्वर देवस्थानला काही कोटी रुपयाचं रामेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर फक्त एका दिवशीच्या काल्याच्या कीर्तनात झालेलं आहे. त्या देवस्थानला सुद्धा माझं नाव त्यांनी सुचवलं होतं. ही फार मोठी पूर्ण कृपा आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो होतो की पूर्ण कृपा काय असते ती माझ्यावर झालेली आहे. मी आज समोर आहे, ते समोर आहे का नाही? म्हणजे शिष्य समोर आहे, गुरु समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या परंपरेत मी लहानचा मोठा झालो आहे. माझ्या गावाला 45 वर्षापासून त्यांची कीर्तन सेवा आहे. एक दिवस सहज ते माझ्या वडिलांना म्हणले, अरे कैलास, तू स्वाध्याय परिवारात काम करतो. माझे वडील, तू स्वाध्याय परिवारात काम करतो आणि गावात तुझा एवढा मोठा सप्ताह, मग तुझा काही वारसा पुढं कोणी चालवला पाहिजे की नाही? तुझा एखादा पोरगा, 2 पोरं, 1 पोरगा आळंदीला टाक. मी आहे. त्यांच्या भरोशावर मला आळंदीला टाकलं. त्या काळात दुसरीचे विद्यार्थी नव्हते. डायरेक्ट 10वी पासून पुढं प्रवेश होता. आदरणीय गणपत नाना, 10वी पासून पुढं प्रवेश होता त्या काळात म्हणजे कधी 2000 सालची गोष्ट आहे. 2000 सालातली गोष्ट आहे. तुकारामांना चांगली गोष्ट माहिती आहे. 2000 सालातली गोष्ट आहे. दुसरीला प्रवेश नव्हता, फक्त महाराजांच्या सांगण्यावरून तिथं माझा प्रवेश झाला होता, आहे का नाही? कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. तिथं राहून काही गोष्टी मी, आणि सांगायला अजून पुढची गोष्ट आहे, माझ्याकडे जे काय आहे ते सगळं महाराजांचंच आहे. मी काही दुसरं कोणाचं ऐकत नाही, सांगत नाही. याचा अर्थ बाकीच्यांचा तिरस्कार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एक इमेज तयार असते की मला यांच्यासारखंच व्हायचं आहे. त्यांच्यासारखं आपण कधीच होऊ शकत नाही, पण त्यांच्यापर्यंत आपण नक्की पोहोचू शकतो, आहे का नाही? हे वाक्य महत्त्वाचं ते माझ्या अंतःकरणात ठसलेलं आहे. ते आदरणीय महाराज समोर बसले आणि आज माझ्या समोर बसून महाराजांनी कीर्तन श्रवण केलं. आज मोठी परीक्षा मी पास झालो आहे. ही दुसरी घटना आहे. एकदा लव्हितमध्ये मोठा उत्सव झाला होता नागपंचमीचा. त्या नागपंचमीच्या उत्सवात महाराष्ट्रातले सगळे विद्वान कीर्तनकार, मीच फक्त छोटा होतो. तिथंही बी महाराज समोर बसून कीर्तन ऐकत होते. तेव्हा एकदा पास झालो. आज दुसरी सेवा आहे.
दुसऱ्यांदाही पास झालो. याच्यानंतर मला महाराष्ट्रात आता काही अडचण नाही राहिली असं मी समजतो. विश्वाचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे जगद्गुरु आहे. एकनाथ महाराज हे शांतीचे ब्रह्म आहेत, शांती ब्रह्म आहेत. संत शांत आणि श्रीमंत फक्त एकनाथ महाराज आहेत. दोघींना एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ फक्त एकनाथ महाराजांनीच केलाय. दोघी म्हणजे कोण कोण? विद्वत्ता आणि संपत्ती. काही ठिकाणी विद्वत्ता असती तर संपत्ती नसते, काही ठिकाणी संपत्ती असते तर विद्वत्ता नसते, आहे का नाही? पण लक्ष्मी आणि सरस्वतीला एकत्र नांदवण्याचं काम ज्यांनी केलं ते एकनाथ महाराज आहे. ते शांती ब्रह्म आहेत. त्याच्यानंतर भक्ती नाम म्हणून कोणाकडे पाहायचं तर संत नामदेव महाराज आहेत. ब्रह्मनिष्ठ म्हणून कोणाकडे पाहायचं तर ते सोपान काका आहेत. मुक्ताई तर ब्रह्मचित कलाच आहेत. ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहतात. असे विश्वाचे गुरु जर कोण असतील तर ते संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आहेत. आपला नाशिक जिल्हा फार पवित्र आहेत. ऐका, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या संतांचे गुरु राहतात, ते विश्वगुरु राहतात. अर्ध शक्तपीठ आहे का नाही, सप्तशृंगी माता नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात मोठं ज्योतिर्लिंग आपल्याच जिल्ह्यात आणि या ठिकाणी आहेत. ह्या क्षेत्रामध्ये आपण बसलो तिथंच आहेत. असं थोर क्षेत्र हे आहेत. अशा विश्वगुरूंच्या सान्निध्यात समाधीच्या प्रांगणात आज कीर्तन करायला संधी मिळाली. फार चांगली गोष्ट आहे. मी जन्मोजन्मी बाबांचा ऋणी आहे आणि असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा. मी मुंगी आहे. कोण आहे? मुंगी आहे. हत्ती होईल का नाही याची गॅरंटी काही नाही आहे, पण प्रयत्न आहे हत्ती होण्याचा. बाबांचा वरदत हस्त जर असेल, आहेच आहे माझ्यावरती, त्यामुळे नक्कीच हत्तीपर्यंत मी पोहोचणार, आहे का नाही? हत्ती हा बुद्धिमान प्राणी असतो, बाबा हत्तीच्या समान आहेत. तिथपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सगळ्यांचा आशीर्वाद, विश्वगुरूंचा आशीर्वाद, सगळ्यांची कृपा जर असली तर नक्कीच हत्तीपर्यंत पोहोचता येईल. असा आशीर्वाद कायम माझ्यावरती असावा अशी अपेक्षा करतो. परमादरणी ज्येष्ठ वारकरी गणपत नाना गाडेकर, परमादरणी संगीत अलंकार तुकाराम ज्यांना आरोटे, परमादरणी गोड आवाजाचे संदीप महाराज लोकरे, गोड मृदंगाचार्य रवी महाराज गोड वाजवतात. आज नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी मोठं नाव आहे तरुणांच्या यादीमध्ये. रवी महाराज बोराडे, गोड मृदंगाचार्य आमचे प्रणयी महाराज सोमवंशी, गोड कीर्तनकार आणि संस्थापक आदरणीय गोरख महाराज. काल ज्यांचं कीर्तन झालं तर हर्षद महाराज जाचक. ही सगळी मंडळी आज नारायण बाबा संस्थांचे विश्वस्त माझ्या पुढे बसलेले आहेत. परिसरातले चांदवड तालुक्यातली बरीचशी मंडळी आहेत. काही भरपूर वारकरी मंडळी दर्शन रांगेत उभी आहेत. यूट्यूब चॅनल माऊलीचा दास आणि विश्वगुरू असं 2 यूट्यूब चॅनल, पण आज माऊलीचा दास समोर आहेत. आणि माऊलीचा दास यूट्यूब चॅनल हे माझंच चॅनल आहे, फक्त मी कोणाला सांगत नाही, एवढीच गोष्ट आहे. ते माझा मावस भाऊ आहे कृष्णा जाधव, ते या ठिकाणी आहेत. तुम्हाला वंदन करतो. सगळ्या माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, या सर्वांना एकदा मनपूर्वक वंदन करतो. परमादरणी ही सेवा आजची विश्वगुरूंच्या आणि आदरणीय श्री गुरु लोहितकर महाराजांच्या पायावर समर्पित करतो. चुकला असेल ते बुद्धीचे दोष, बरोबर असेल ते मात्र त्यांचंच आहे असं समजून श्रवण करा, बाकीचं मला द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. टाळ्या वाजवानी म्हणा. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सर्वांनी टाळ्या वाजवानी म्हणा. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा, टाळी. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सगळे म्हणा, सगळे म्हणा. सोपान मुक्ता
निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञान सखया विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावहा समाधी त्र्यंबक शिखरी मागी शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावहा निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून त्रैलोक्य पावन ज्ञानदेव निवृत्तनाथ महाराज की फक्त 2 मिनिट 2च मिनिट फक्त. मनोनी शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगावर ज्यांचं आपण संकीर्तन ऐकलं ते आपल्याच नाशिक जिल्ह्याचं भूषण, निपाड तालुक्यातील भेंडाळी गावचे सुपुत्र. अगदी बाल्यावस्थेतच त्यांना भक्तीचे ज्ञानाची ओढ लागली, संस्कार लागले. आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन संत वाङ्मयाचा उत्तम प्रकारचा अभ्यास केला आणि आता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे आंध्रा तेलंगणापर्यंत ज्यांची कीर्तन सेवा भाविकांना ऐकायला मिळते. तरुण पिढी, युवा पिढी ज्यांच्या कीर्तनाने प्रोत्साहित होऊन भक्तीला, परमार्थाला, नैतिक आचरणाला प्रवृत्त झालेली आहेत, असे या महाराष्ट्रातले एक लोकप्रिय, जनप्रिय, देवालाही प्रिय, संतांनाही प्रिय अशा प्रकारचे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज कमानकर आज त्यांची सेवा या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्या बाल अवस्थेपासून आतापर्यंतच्या अवस्थेचा मी साक्षी भोगताय. 50 वर्षाची त्यांच्या गावची माझी परंपरा जाणं येणं आहे. काला कीर्तन, रामनवमीचं कीर्तन. तेव्हा त्यांचं संपूर्ण करिअर कशा पद्धतीनं वाढत गेलं, घडत गेलं. आज नाशिक जिल्ह्याला त्यांचा मोठा स्वाभिमान आहे. आता किती सुंदर कीर्तन केलं त्यांनी, लोकभाषेत कीर्तन केलं. लोकांना समजेल, कळेल, पटेल, रुचेल, त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होऊ शकेल आणि ते परमार्थाला प्रवृत्त होतील अशा पद्धतीचं त्यांचं संपूर्णपणे निरूपण आपण ऐकलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी. मी त्यांना डायमंड महाराज म्हणतो, पण आता डायमंडच्या पलीकडे आज त्यांचं मी आरंभापासून निरूपण ऐकलं, विवेचन ऐकलं. खूप चांगल्या रीतीनं संप्रदायाला धरून प्रबोधन परंपरा आणि संप्रदाय एकत्र करून उत्तम प्रकारचं त्यांनी या ठिकाणी आपलं अभंगाचं मनोगत मांडलेलं आहे. खरं तर आज पुरुषोत्तम मासातली एकादशी आहेत, वद्य एकादशी. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा हा वारीचा दिवस, त्यामुळे प्रचंड गर्दी आहेत. दर्शन बारी लागलेली आहेत.